फेट्या झाली करे तुझी थांब ना उशीर राहिली ना थांब ना जसा हागू देत नाही गडे तू नुसतीच गडबड करतो अरे आटप ना लवकर ते सुमनबाई आली की पुन्हा खेकसती आपल्या नावानं मग बोंबलती आपल्या नावानं ए कोण आहे रे कोणाचे पोर आहेत ते लाजा वाटत नाहीत मेलायले माझ्या दारी हागून राहिले उठा उठा तिथून ए अरे आली बा सुमनबाई चाल बा चाल पळ थांब कोणाचा आहे रे तू करे कट्ट्या कोणाचा आहे रे तू मी का मी शांताबाईचा नातू आहे शांताबाईचा नातू आणि इकडे कशाला आला रे हागायले माझ्या दारी मेलिया मी मलत्या दाद्याने आणलं होतं अरे मजदार दिसतंय का तुम्हाला तुमच्या दारी हाकता येत नाही का डुक्कर तोंड्या हो थांब चाल आता तू आजीलेच सांगते ओ शांताबाई तू त्या नाताला सांभाळणं जरा काऊन व काय झालं व अहो काय झालं मला काय विचारते त्यालाच विचार नाही एकदा असं काय झालं माहिती आहे ना का तुझ्या केळीचा बाग कापला काय अव तू येते आवचिन ना तू रोज माझ्या दारी हागून जातात रोज घाण करतात माझ्या दारी अहो ते तुझ्या दारी कशाला हागणार रे त्याला का आमचं दार नाही का हागायले म्हणजे मी का खोटं बोलते काय आता खरं का खोटं तो तूच जाणे माय बर तुम्हाला खोटं वाटतंय ना तर मग माझ्या दारी आता जर का डबल हागायला आले ना तर ढुंगणालेच चटके देते त्याच्या असे बरे चटके देशील मग लोकांची दारी कशाला हागायला त्याला काय एवढी अक्कल नाही का खायचं बरं समजतंय आणि हागायचं काऊन नाही समजत तू का भांडायला आली काय इथं हागले असतील तर मी काढून घेते माय पण भांडू नको काढून घेते आता का काढून घेते ये दुळक कुत्र्याने खाल्लं पण असेल हाव आता खाल्ला असेल ना तर मग कशाला भन करती हाव पण त्याला समजायला पाहिजे ना त्याला काय एवढी अक्कल नाही का लगे उलचक शिकवा ना चांगलं शिकवा ना काहीतरी लेकरायले आमचे संस्कार चांगलेत बरं तोच पाय तू तुला तर कोणाच चांगलं दिसत नाही घ्या हे बरं आहे माय तुमचं चोराच्या उलट्या बोंबा माझ्या दारी हागले माझ्या दारी घाण केली आणि तुम्ही मलाच उलट सुनावून राहिले माझ्या लेकराचे कशाला नाव घेते तू तुझेच लेकरा हागून जायला असतील तुझ्या दारी आणि आली माझ्याकडे टन करत तू एक दोन नातू होते ते त्यातलं एक मी धरलं होतं ना पण गेलं त्या हात हिसडून पळून नाही तर लगेच त्याला धरूनच आणत होते इकडं आणि चालल्या मोठ्या संस्काराचं सांगायले आपलं ठेवती झाकून आणि दुसऱ्याचं पायती वाकून आणि म्हणता तुम्हाला दुसऱ्याचं चांगलं दिसत नाही हाव तुला जर चांगलं दिसलं असतं तर तो माझ्या पोराला काल नाव गोटच ठेवले नसते ना अन्य काय नाव गोट ठेवले माय नाही तर काय काल माझ्या पोरानं मोटरसायकल घेतली तर तू साऱ्या गावात सांगत सुटली की जुनीच आणली नाही तर कोण्या पाहुण्याने दिली असल का फुक्कट आणली असल असं बोलायचं काय काम होतं तुला लगे आणि मी का बोलले माय मी का बोलले म्हणती मला सांगितलं ना सांगणार नाही ना 2-4 बायान सांगितलं लगे कोणतीने सांगितलं आणा भरतील माय पुढं मग सांगते तिला मी मला नाही येत नाही अशा इकडच्या काळात इकडं लावून देणं याच्या चुगल्या त्याला सांगणं त्याचं नाव सांगू आणि त्याचे तुम्ही भांडणं लावून देऊ का आम्हाला काय म्हणता तुम्ही तुम्हालाच नाही दिसत आमच्यावाला चांगलं म्हणून तर तुम्ही तुमचे नातू पाठवता माझ्या दारी हागायले घाण करून ठेवायले आमचे मन नाही माया काळे आम्हाला वाटतं आमचं भलं व्हावं आमच्या संग दुसऱ्याचं पण भलं व्हावं असं जर असतं ना तर आमच्या रघुनं त्या पोराला चाबीच दिली नसती आता चाबीचं काय आलं म्हणतातच काल गाडी आणल्याबरोबर लगे तो पोरगा आला आणि लगे नाना मला पाव द्या ना आणून कशी येईन काय येईन मग मला पण घ्यायची आणि बसलं चौकाशा करत आणि घेतली रघु जवळून गाडी 4 घंटे गाडी आणली नाही आणि मला म्हणती संस्कार करा म्हणून लेकरायवर हाव त्याला तर अक्कलच नाही कोणाच्या गाड्या मागाव आणि कोणाच्या नाही त्याला तर उलचक कळत नाही ते पती आले तू ये ना तू विचार आता त्यालेच हागले का नाही तर माझ्या दारी येऊन का रे काट्याव काय सांगून राहिले रे सुमनबाई कशाला गेलते रे तिच्या दारी हागायले आजी आम्ही कणी शाळेत गेलो होतो पण याच्या त्याले कणी रस्त्यातच संडास आली म्हणून त्याला म्हणलं बस बाई इथं मग बसलं ते तर या सुमनबाईनं कणी असं धरलं ना असं मारलं आम्हाला लय मारलं आजी आम्हाला काडीने जडवलं या बाईनं लगे आमच्या पाठीवर वळ आले आमच्या डुंगणावर पण वळ आले बाई काय खोटं बोलतात हे पोरं अन्या का मारलं माय यायले काय येत पोरं तर काव सुमन शोभतय का तुले लेकरायला मारायले आता ते सांगून राहिले ना ते शाळेत चालले होते मग जोराची आली म्हणून बसलो लेकरू आणि तो आला की त्याला इतकं मारायला पाहिजे का एवढं माराव का तुले समजायला पाहिजे ना
किती लेकर आहेत किती केले तर. अहो माय म्या मारलंच नाही ना, म्या नुसता हात धरला या पोराचा आणि ते म्हणून राहिले लगे मारलं लगे. बाई बाई काही लेकर आहेत माय. अहो मला माहितीये ना ते खोटं बोलणारच नाही. नाही व माय मग चुकलं, पुन्हा या लेकराच्या आयुष्यात नांदी लागणार नाही.